छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू होतीये। पैठण गेट परिसरामध्ये रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होतीये। नगररचना विभागाचे आता मालमत्ताधारकांना त्या संदर्भातले आदेश गेलेले आहेत असं समजते। त्याबाबतच्या नोटिसा बजावल्या गेलेल्या आहेत। मनपाकडून 110 अतिक्रमणं ही हटवण्यात येणार आहेत। ही सध्या तिथली दृश्य बघतोय आपण। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, सध्या घटनास्थळावर नेमकं काय घडतंय? रिद्धी, मी पाठीमागे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। अशा पद्धतीचा हा संपूर्ण पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आणि ज्या मालमत्ता धारकांना नोटीस दिली होती, आजची तारीख दिली होती, त्यामधले काही मालमत्ता धारक स्वतःहून आपली जी अतिक्रमणामध्ये येणारी जी मालमत्ता आहे ती स्वतःहून पाडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। ही प्रमुख बाजारपेठ आहे छत्रपती संभाजीनगरची। मोबाईल मार्केट आहे, शेकडो मोबाईल आणि इतर ॲक्सेसरीजची दुकानं या परिसरामध्ये आहेत। आणि ही परिसरामध्ये ही कारवाई केली जाते। प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर अजूनही 110 अशी दुकानं, घरं आहेत ज्या घरांची अजूनही अतिक्रमणामध्ये आहेत। तर त्यांना काहीसा वेळ या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आलेला आहे। आणि यानंतर थोड्या वेळानंतर आता ज्यांनी जी आपली बाधित मालमत्ता जी आहे, जी अतिक्रमणामध्ये येणारी आहे, रस्ता रुंदीकरणामध्ये येणारी आहे, ती जर काढली नाही तर या ठिकाणी ही या सर्व दुकानांवरती, घरांवरती बुलडोजर चालवलं जाणार आहे। त्यासाठी महानगरपालिकेने पुन्हा एकदा पुढचे तपशील घ्यायला येऊ। सध्या एक महत्त्वाची बातमी हाती येते, बघूयात।